लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इन्स्पेक्टर रुक्मिणीला विचारत असते की सांगा तुम्ही तुमच्या सुनांचा छळ कसा करता, त्यांना मारहाण करता, त्यांच्यावर विष प्रयोग करता की त्यांच्या घरच्यांकडे पैशांची मागणी करता. त्यावर रुक्मिणी सांगते की आम्ही असं काही करत नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मात्र ती इन्स्पेक्टर रुक्मिणीवर विश्वास ठेवत नाही. ती म्हणते की जर तुमचा गुन्हा सिद्ध झाला तर तुम्हाला जामीनसुद्धा मिळणार नाही आणि पुन्हा येथून बाहेरही पडता येणार नाही. आणि ते ऐकून रुक्मिणी घाबरते. तर ती इन्स्पेक्टर पुन्हा तिला विचारते की सांगा मॅडम तुम्ही तुमच्या सुनांवर कसा अत्याचार करता. आणि त्यावर रुक्मिणी पुन्हा त्यांना सांगते की मी खरंच असं काही करत नाहीये. मात्र ती इन्स्पेक्टर रुक्मिणीवर अजिबात विश्वास ठेवत नाही. ती रुक्मिणीला सतत धमक्या देत असते आणि त्यामुळे रुक्मिणीसुद्धा घाबरते. मात्र आपण आपल्या सुनांचा छळ करत आहोत ही गोष्ट ती कबूल करत नाही आणि त्यामुळे ती इन्स्पेक्टर रुक्मिणीवर चार्जशीट फाईल करायला सांगते. आणि त्याच वेळी सिंधू तिथे येते. ती मनाशी म्हणते की जर काकूंवर चार्जशीट फाईल झाली तर त्यांना इथून काढणं खूप अवघड जाईल. त्यामुळे आता ही तक्रार कोणी केली ते शोधण्यापेक्षा काकूंना लवकरात लवकर इथून बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ती मोठ्याने थांबा असं म्हणते. त्यामुळे सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे बघतात. इन्स्पेक्टर तिला विचारते की तू काय यांची वकील आहेस का. त्यावर सिंधू सांगते नाही, मी डॉक्टर सिंधू आहे. यांच्या नातवाच्या उपचारासाठी यांच्याच घरी राहते आणि मीच ही तक्रार दाखल केली होती. आणि ते ऐकून रुक्मिणीला मोठा धक्का बसतो. ती रागातच सिंधूकडे बघत असते. तर ती इन्स्पेक्टर बाहेर येते आणि सिंधूला विचारते की रुक्मिणी रत्नपारखी त्यांच्या सुनांचा छळ करतात का. त्यावर सिंधू सांगते नाही, तसं काही नाहीये, उलट माझाच गैरसमज झाला होता. मात्र इन्स्पेक्टर म्हणते की तुम्ही यांच्या दबावाखाली तुमचं स्टेटमेंट बदलत तर नाहीये ना. त्यावर सिंधू सांगते नाही मॅडम, मी जे काही सांगते ते खरं आहे. माझा गैरसमज झाला होता पण तो गैरसमज आता दूर झाला आहे. त्यावर इन्स्पेक्टर तिला विचारते की नक्की काय घडलं होतं. त्यावर सिंधू सांगते की मी यांच्या नातवाच्या उपचारासाठी यांच्याच घरी राहते. सकाळी यांच्या हॉलमधून खूप आवाज येत होता, त्यामुळे मी बाहेर जाऊन बघितलं तर या मॅडम त्यांच्या धाकट्या सुनेवर ओरडत होत्या आणि त्यामुळे माझा गैरसमज झाला आणि मी ही तक्रार दाखल केली. मात्र यांना अटक केल्यानंतर मी घरच्यांसोबत बोलले आणि तेव्हा मला समजलं की यांची धाकटी सून खूप आजारी होती. यांनी तिला अनेक वेळा सांगितलं की डॉक्टरांकडे जाऊ नये पण तिने ऐकलं नाही आणि त्यामुळे रुक्मिणी मॅडम तिच्यावर ओरडत होत्या काळजीपोटी. मात्र माझा गैरसमज झाला. त्यावर इन्स्पेक्टर मॅडम पुन्हा तिला विचारतात की तुम्ही यांच्या दबावाखाली खोटं तर बोलत नाहीये ना. त्यावर सिंधू सांगते नाही, मी जे काही सांगितलं तेच खरं आहे. आणि मग त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब रुक्मिणीला सोडायला सांगतात. मात्र त्याच वेळी रत्नाकर आणि ऋतुराज त्या ठिकाणी येतात. सिंधूला तिथे बघून त्यांनाही धक्का बसतो आणि त्यानंतर ऋतुराजला समजतं की सिंधूनेच कंप्लेंट केली होती आणि आता ती मागे घ्यायला आली आहे. त्यामुळे तो सिंधूवर खूप चिडतो आणि म्हणतो की बघ दादा, मी तुला सांगितलं होतं ना. मात्र रत्नाकर त्याला गप्प बसायला सांगतो आणि त्यानंतर ते रुक्मिणीला घेऊन घरी जाण्यासाठी निघतात. त्यानंतर सिंधूसुद्धा घरी जाते. दुसरीकडे सर्वजण काळजीत असतात. रेश्मा मात्र खूप खुश असते आणि हसतच मनाशी म्हणत असते की आता पुन्हा कोणीही माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करणार नाही. तर ऋतुजा राजश्रीला म्हणत असते की हे सगळं काही तुमच्या लाडक्या सुनेमुळे झालं आहे. तिनेच त्या सिंधूला या घरात आणलं आणि आपल्या वहिनी साहेबांना जेलमध्ये जावं लागलं. मात्र राजश्री तिला गप्प बसायला सांगते. मात्र ऋतुजा सिंधूबद्दल वाटेल ते बोलत असते आणि त्याच वेळी राणी राजश्रीला सांगते की आई तुम्ही काळजी करू नका, बाबा आणि काका काकूंना घरी घेऊन येत आहे. आणि ते ऐकून राजश्रीला खूप आनंद होतो. ती देवाचे आभार मानते. तर ऋतुजासुद्धा खूप खुश होते. रेश्मा मात्र खूपच घाबरलेली असते आणि त्याच वेळी रुक्मिणी घरी येते. राजश्री पटकन तिच्यासाठी पाणी घेऊन येते. रुक्मिणीला बघून सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. रुक्मिणी मात्र खूपच चिडलेली असते आणि त्यानंतर राजश्री म्हणते की मला माहीत होतं वहिनींना ते लोक निर्दोष सोडणार, कारण त्यांची काही चूकच नाहीये. गुन्हा सिद्ध न झाल्यावर ते तरी काय करतील. मात्र रत्नाकर म्हणतो
की राजश्री तू म्हणते अगदी तसंच नाही घडलं. आणि मग त्यानंतर रुक्मिणी सगळ्यांना सांगते की माझा अंदाज खरा ठरला, त्या सिंधूनेच माझ्या विरोधात कंप्लेंट केली होती. आणि ते ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. रेश्मा तर खूपच घाबरलेली असते. हा सगळा नक्की काय प्रकार आहे तिलाही कळत नाही. तर राजश्री रागातच सिंधूच्या रूममध्ये जाते. तिथे सिंधूसोबत अन्वीसुद्धा असते. तर राजश्री सिंधूचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जाण्यासाठी निघते. अन्वी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, मात्र राजश्री तिला म्हणते की तू तुझ्या रूममध्येच थांबायचं, बाहेर यायचं नाही. आणि मग ती सिंधूला घेऊन बाहेर जाते. त्यानंतर राजश्री सगळ्यांसमोर सिंधूला विचारते की सांग, तू वहिनींच्या विरोधात कंप्लेंट का केली आणि त्यानंतर ती मागे का घेतली. मात्र सिंधू काही बोलत नाही. तर रत्नाकर राजश्रीला समजावण्याचा प्रयत्न करतो, मात्र राजश्री ऐकत नाही. ऋतुराजही म्हणत असतो की आज सिंधूनेच कंप्लेंट केली असणार. सर्वजण तिला पुन्हा वाटेल ते बोलायला सुरुवात करतात. आणि त्यामुळे रत्नाकर सिंधूला म्हणतो की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू वहिनीच्या विरोधात कंप्लेंट केली नाही हे मला माहीत आहे, पण जर तू ते आता सगळ्यांना सांगितलं नाही तर हे सर्वजण तुला वाटेल ते बोलतील. त्यामुळे तू प्लीज जे काही खरं आहे ते सांग. मात्र सिंधू काही सांगायलाच तयार नसते. आणि त्यामुळे राजश्री तिचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवताना म्हणते की तू मला आई मानतेस ना, मग घे माझी शपथ आणि सांग की तूच वहिनींच्या विरोधात तक्रार केली होती. मात्र सिंधू शपथ घेत नाही. ती पटकन हात खाली करते. आणि त्यामुळे राजश्री ची खात्री पटते की सिंधूने कंप्लेंट केली नव्हती आणि तिला खूप आनंद होतो. राणीसुद्धा मनाशी म्हणत असते की सिंधू मनात कुठेतरी विश्वास होता की तू असं वागणार नाही, आणि तो विश्वास आज तू पुन्हा सार्थ ठरवला. तर रत्नाकर म्हणत असतो की सिंधू प्लीज आता गप्प बसू नको, तुला जे काही माहीत आहे ते खरं सांग. रिषभही तेच म्हणत असतो, मात्र तरीही सिंधू काही बोलत नाही. मात्र ऋतुजा म्हणत असते की तिने स्वतःहून सांगितलं आहे ना की कंप्लेंट तिनेच केली होती आणि तिने ती मागे सुद्धा घेतली आहे, मग तुम्ही पुन्हा सतत तिला तेच तेच का विचारताय. तर ऋतुराजही तेच म्हणत असतो. मात्र रत्नाकर त्या दोघांनाही गप्प बसायला सांगतो. तर सिंधू म्हणत असते की मी कंप्लेंट केली नाही हे खरं आहे, पण या व्यतिरिक्त मी तुम्हाला जास्त काहीच सांगू शकत नाही. आणि ते ऐकून रेश्मा मनाशी म्हणते की कंप्लेंट मी केली होती हे त्या सिंधूला कळलं तर नसेल ना, जर कळलं असेल तर माझी काही खैर नाही, काकू मला सोडणार नाहीत. तर रुक्मिणी सिंधूला विचारते की माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही, खरं सांग कंप्लेंट कोणी केली होती. त्यावर सिंधू म्हणते की मी खरंच कंप्लेंट केली नव्हती. तुम्हाला या वयात न केलेल्या चुकीची शिक्षा भोगावी लागू नये म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये खोटं सांगितलं आणि तुम्हाला घरी सोडवून आणलं. मात्र रुक्मिणी म्हणते की जर तू खोटं बोलली तर तुला नक्कीच माहिती असणार माझ्या विरोधात कंप्लेंट कोणी केली ते. मात्र सिंधू म्हणते की नाही. आणि त्यामुळे रुक्मिणी रागात तिला सांगते की ठीक आहे, मग आता तुझ्या मुलीला घे आणि या घरातून बाहेर निघ. मात्र रत्नाकर रुक्मिणीसमोर हात जोडतो आणि तिला सांगतो की सिंधूला तिची बाजू मांडण्याची एक संधी तरी दे. आणि त्यामुळे रुक्मिणी सिंधूला सांगते की आज संध्याकाळपर्यंत माझ्या विरोधात कंप्लेंट कोणी केली होती हे मला कळायला हवं, आणि जर तसं झालं नाही तर तू तुझी बॅग घ्यायची, तुझ्या मुलीला घ्यायचं आणि या घरातून बाहेर पडायचं. आणि त्यावर सिंधूसुद्धा ठीक आहे म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू सगळ्यांना सांगते की पोलीस स्टेशनमध्ये माझ्या बाबांच्या ओळखीचे एक पोलीस आहेत आणि त्यांच्याकडूनच मी रेकॉर्डिंग मागून घेतलं आहे. त्या कॉल रेकॉर्डिंगवरून आपल्याला समजेल की तक्रार कोणी केली होती. त्यामुळे रेश्मा खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.